नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे, हे भाषण अंगणवाडी इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी यांच्यासाठी, या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, साधं सरळ सोपं आणि अत्यंत छोटं परंतु आशय सांगणारं हे भाषण आहे। त्यासाठी हे भाषण तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्या, पाठ करा। त्यामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीतील अंगणवाडीतील विद्यार्थी उत्कृष्टरित्या या भाषणाच्या द्वारे उपस्थितांना या ठिकाणी त्यांचं बोलणं छान होईल। सुरुवात करतोय आपण भाषणाला। सर्वांना नमस्कार, माझे नाव अक्षय आहे। आज 26 जानेवारी आहे। आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। या दिवशी आपण शाळेत झेंडा वंदन करतो। मी तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। मुलांनो, आजच्याच दिवशी 26 जानेवारी 1950 साली आपल्या भारताचे संविधान लागू झाले। त्यामुळे भारत देश लोकशाही देश बनला। आपल्या संविधानानं आपल्याला चांगले हक्क दिले आहेत आणि चांगले नागरिक कसे व्हावे हे शिकवलं आहे। भारत देश खूप सुंदर आहे। इथं वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे सण आणि वेगवेगळे लोक आहेत, तरीही आपण सगळे एकत्र राहतो। म्हणूनच भारताला विविधतेत एकता असे म्हणतात। आपण नेहमी आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे। म्हणून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। म्हणून प्रत्येकानं भारतीय संविधानाचा आदर केला पाहिजे आणि आपण चांगले विद्यार्थी बनले पाहिजे। मला माझा भारत देश खूप खूप आवडतो। धन्यवाद। बोला भारत माता की जय। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।